जनक या स्पर्धेचे सर्व सर्वा भाईंच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या पण नेक्स्ट मॅचकडे बळतोय आणि जशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जशी या उत्तर जिथे सामन्याला सुरुवात होईल या आवाजामध्ये करूयात बदल. सध्या त्या घडीला जे चर्चेतले समालोचकांपैकी एक ग्रामीण धमाकामध्ये जो आवाज आपण ऐकला, जो अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आवाज ऐकायला मिळतो, किंबहुना हे चर्चेतलं नाव आमचे जवळचे मित्र ताऱ्याचा तारा रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद जयेश सर, धन्यवाद मॅक्स सर. मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज आपण मागच्या इनिंगमध्ये ऐकला. जाऊया कर तर तिसऱ्या लढतीकडे. मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान. हिमांशू 11 GP क्लब फुंडे एका बाजूला, विणी एंटरप्राइजेस KDA स्पोर्ट्स वाघेवलीवाडा या दोन संघामध्ये ही लढत. तर या दरम्यान निसर्ग हॉटेलचे प्रोप्रायटर प्रीतमजी पडके यांचे या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. या पण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आज जन्मदिवस साजरा करण्यात येतोय, अर्थात हिमांशू जयप्रकाश पाटील यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. यशाची अनेक शिखरं प्रादाक्रांत करावी आई जगदंबा आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव याकरिता आपण प्रार्थना निश्चित करूया. ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत, हिमांशू जयप्रकाश पाटील, आदरणीय अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील साहेब यांचे चिरंजीव. इतकी प्रगती करा हिमांशू की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवू शकाल, या आपण शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो आहोत. अगदी सर्वांच्या सर्व आयोजकांना विनंती करूयात की आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये या आपण या भाई चषकाच्या माध्यमातून अगदी जन्मदिवस साजरा करतो आहोत. हिमांशू पाटील तुम्हाला पाहायला मिळतात. उद्याचं भविष्य आहे आणि तथा ह्या युवा वर्ग आज मात्र पाहायला मिळतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. आज जन्मदिवसाच्या हिमांशू पाटील, जयप्रकाशजी पाटील साहेब यांचे अध्यक्ष साहेबांचे चिरंजीव तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. या आपण डीजेकडे वळूयात. एक बर्थडे सॉन्ग. हिमांशू गरतर यांचा आज वाढदिवस आणि सर्व मोठ्या व्यक्तिमत्वांकडून त्याला शुभेच्छा देखील मिळाल्या. या गरतर वाढदिवसानिमित्तानं आमच्याही कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. हिमांशू, आपल्याला सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभो आणि सातत्याने वडिलांचं नाव आपण मोठं करावं हीच गरतर ईश्वरचरणी प्रार्थना. आज गरतर जयप्रकाश पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला पार्टी असेल मेजवानी. त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण संपन्न होताना पाहता. यस, लेट्स प्ले. डावाला सुरुवात आपण करूया. प्रथमेश म्हात्रे पिट्टू पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर. पॉवर प्ले स्पेशालिस्ट प्रतीक सुरतेसाठी फुल टॉस फिरून मारल्या बॉलला. नटरंग स्टाईलने झेल होईल का प्रयत्न झाले होते. लाजबाब एफर्ट्स. जर हा झेल टिपला असता तर तुम्हाला डगआउटमध्ये स्मशान शांतता पाहायला मिळाली असे. कारण प्रतीक सुरते मॅन इन फॉर्म, सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू, त्याचा मात्र फटका फसला होता. एका क्षणाला असं वाटलं की हा खेळाडू झेलबाद होईल, परंतु तसं झालेलं नाहीये. एक रन मात्र या चेंडूवरती मिळाली. अकाउंट ओपन झालं प्रतीकचं. यस, चेक केलं जाईल. TV एम्पायरची मदत घेतली हाईट फॅक्टरसाठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. यस, डेफिनेटली बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल, चेक केला जाईल त्या ठिकाणी. PTच्या माध्यमातून हाईट फॅक्टर, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, ज्या पद्धतीने बॉलला अटेम्प्ट केलं आहे. कमरेच्या वर असेल तर मात्र नक्कीच बीमर असेल. स्वतः दिनेशदा बंडा या ठिकाणी येतील, कारण सध्या तिसरे पंच डिनर ब्रेकसाठी दाखल झालेले आहेत. आणि त्याच वेळेला आपण पाहता आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे एक सर्वोत्तम खेळाडू 40+ मास्टर दिनेश बंडा. फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल, त्यामुळे आता 1 रन या बॉलवरती राहील. बॉल जिथे अटेम्प्ट केला, बॉल कमरेच्या खाली मात्र त्या ठिकाणी अटेम्प्ट केला. रिव्ह्यू गमावला. यस, बॅटिंग टीमने एक रिव्ह्यू होता तो मात्र गमावला. जो रिव्ह्यू त्याने वापरला होता तो मात्र अनसक्सेसफुल राहिला. त्यामुळे
पंचांनी सांगितलं हा नियम मात्र बॅटिंग टीमने गमावला. सूरज पाटील. रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील दोन धुरंधर एकमेकाच्या आमने सामने, दोघे देखील तितकेच मातब्बर आणि घातक. मिस्टर ISPL प्रथमेश मात्रे पिट्टू, तर एका बाजूला आपण पाहता रायगड जिल्ह्याचा अग्रनामांकित युवा खेळाडू सूरज पाटील स्टॅकिंग एंडला. तर या दरम्यान आदरणीय आदेशी कडू डुंगी यांच्या ठिकाणी आगमन. इनसाइड आउट, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला फटका, उंची घेतली, अंतर कमी कापलं, फील्ड डाऊन द बॉल, बिग विकेट. मोठा धक्का असेल वाघिवलीवाडा संघाला. खेळाडू बाद झालाय सूरज पाटील. बॅक टू द डगआउट. फटका चांगला होता परंतु एलिव्हेशन जास्त घेतलं, डिस्टन्स क्लिअर करता आलं नाहीये आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका पाहिला, ज्या ठिकाणी झेलबाद झाले मैदानामध्ये सूरज पाटील. प्रथमेश मात्रे यांच्याकडे असणारा अनुभव. ग्राउंड हा फटका खेळायचा होता परंतु बॅटची ग्रीप आपण जर पाहिली थोडीशी बॅट हातामध्ये फिरली, स्लाइस झाली, त्याचा फायदा मात्र झाला पुंडे टीमला. मिसटायमिंग फटका, एक्स्ट्रा कव्हर ज्या ठिकाणी फिल्डर होते त्यांच्या हातामध्ये हा झेल पाहायला मिळाला आणि खेळाडू झेलबाद झाले सूरज पाटील. पहिला धक्का वाघिवलीवाडा संघाला A1 जोडी मैदानामध्ये होती. सूरज पाटील प्रतीक सुरते ज्यामध्ये बाद झालाय सूरज पाटील. चर्चा झाली खरं तर या संघासोबत किती टार्गेट सेट करायला हवं पहिल्या सत्रामध्ये. त्यांना आम्ही सांगितलं या मैदानावरती भरपूर मोठं टार्गेट चेस होताना पाहिलं, किंबहुना धावांचा वर्षाव, मोठ्या फटकांचा वर्षाव इथे आपण होताना पाहिलं. त्यामुळे किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या सत्रामध्ये विनी एंटरप्राइजेस KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाला करावा लागेल. कारण समोर प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण जर पहिला प्रथमेश मात्रेसारखा एक व्यावसायिक खेळाडू, त्याच्याबरोबरने कुणाल गरजसारखा एक उत्तम मेरिटवरती खेळणारा खेळाडू आपण पाहताय, त्यांच्या समोर तुम्हाला चांगलं आव्हानच उभं करावं लागेल. पहिला खेळाडू बाद. मान्यवरांचा ताफा मंचावरती आपण पहिला, प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी पण होताना पाहिला. आणि आमचे हिमांशू जयप्रकाश पाटील यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात संपन्न केला. ऑन साईडला दिशा दिले, गॅपमध्ये फटका, स्क्वेअर लेगमध्ये किशोर करत होते. जबरदस्त एफर्ट्स, चांगली फिल्डिंग, टाळांचा गजर झालाय. मोठ्या संख्येने फुंड्याचे पाठीराखे आहेत. तर हाकेच्या अंतर्गत हे गाव आहे नवघरपासून. या मैदानापासून आपण जर पाहिलं मागे, वासपाड्याच्या अगदी मागे आपण जर पाहिलं तर हाकेच्या अंतरावर हे गाव आहे डाव्या बाजूला. आणि एका बाजूला पनवेल तालुक्यातील करंजाडे नोडमधला हा संघ आहे वाघिवलीवाडा, जो खरं तर आपण पाहिला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवा पाटलांच्या नावानं होणारं विमानतळ, त्याच्यामुळे प्रकल्पग्रस्त हे गाव मायग्रेशन स्थलांतरित झालं करंजाडा नोडमध्ये. तिथून हा संघ इथे पोहोचलाय. प्रेम आले तिसऱ्या क्रमांकावरती, नेट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3, एक विकेट घातला प्रथमेश मात्रेने आणि 3 धावा खर्च करत डावाला चांगली सुरुवात करून दिली. बघा उद्या खरं तर आपण पहिला गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा होईल. आणि बरोबर रात्री 12 नंतर या ठिकाणी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा खरं तर आगमन रॅली तुम्हाला कलाकार पाहायला मिळते, ज्यामध्ये आमचे मित्र पप्पन पाटील मोठी जुई आणि संपूर्ण कलाकारांचा ताफा तुम्हाला बरोबर या मैदानात त्यांची एक मोठी मिरवणूक या ठिकाणी पाहायला मिळेल. नवीन वर्ष हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा आज खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून हेतू होता. आणि त्यासाठी आपल्या उरण तालुक्याचे कलाकार त्यांना मात्र संधी दिली. कारण आदरणीय नारायण पाटील साहेब आपण या मंचावरती, आपली जागा ही कधी मंचावरती आहे आमच्या आयोजकांच्या हृदयामध्ये, त्यामुळे आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. क्रिकेटला धर्म म्हणणारे आदरणीय नारायण पाटील साहेब त्यांचं या ठिकाणी आगमन. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला आहे साईराज मात्रे. यस, इन एट नंबर 2 दुसरं षटक घेऊन आला आणि समोर प्रतीक सुरते, आदेशी नाईक यांचं या ठिकाणी आगमन. त्यांनाही विनंती असं आपण मंचावरती आसन असताना आपलं सहर्ष स्वागत. आदेशी नाईक साहेबांचे आगमन. मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. भाई चषक 2025 दमदार पर्व. यस, विनी एंटरप्राइजेस KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा संघाचे पुरस्कर्ते आदेश नाईक त्यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असताना आपलं स्वागत.
नेक्स्ट बॉल हलकीशी कडा घेत बॉल थर्ड मॅनला चाललाय. चांगली बॉलिंग ॲक्शन. हाय जम्प मात्र पॉपिंग क्रीजवरती लगावत हा खेळाडू बॉल डिलिव्हर करतोय. बरोबर खोलात टाकला हा चेंडू आपण पाहिला. त्या ठिकाणी फक्त रन नाही आहे, डॉट बॉलच पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. साऊथ आफ्रिकन टीमचा लान्स क्लुझर आपण पाहिला असेल का, तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू. त्याची बॉलिंग ॲक्शन. विकेटवरती आल्यानंतर हाय जम्प झहीर खानला आपण पाहिलं, भारतीय संघाचा खेळाडू. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट आर्म पूल करत असताना बॉलने घेतली उंची, कापलं अंतर आणि चाललाय सीमा पार. दणदणीत षटकार. जबरदस्त फटका. प्रत्येक सुरतेचा फटका म्हटलं की 440 होल्डचा झटका. चांगलं टायमिंग आणि 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. धावसंख्येमध्ये बदल. मच निडेड सिक्सर. पण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या. एक खेळाडू बाजूला सूरज म्हणून प्रतीकला एक मोठी इनिंग त्या ठिकाणी साकारावी लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन द टोच केले. अप्परकटचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका. थर्ड मॅन आणि गलीच्या मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4. प्रतीक सुरतेचा हा दणदणीत चौकार. तसं पाहिलं तर हा खेळाडू, हा बॉल आपण जर पाहिलं अनप्लेएबल होता, परंतु भरपूर उंची घेतली. अप्पर कट आणि त्यानंतर पंचाने सांगितलं 1 for 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला दिली आहे. नेक्स्ट मॅचसाठी सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि एका बाजूला जय माता दे दिगोडे दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल टॉससाठी. हाफ ट्रॅकर गती कमी होती. या बॉलची गती काढली. थोडासा बॉल बाहेर चालला. पंचाने मात्र जमीनला हात केले समांतर. हा चेंडू होता अवांतर. वाईड बॉल कॉल. जासईचे आमचे संदीप पाटील सर आहेत, माळी सर आपण त्यांनाही पाहत आहे. चला वाईड बॉल आहे त्यामुळे जास्त आपण एकत्र येऊ नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या विनंती राहील. फुंडे टीमला टाईम अलर्ट आहे, प्लीज आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्या. कुणाला रिव्ह्यू घ्यायचा होता, प्रथमेशने नकार दिला कारण त्याला माहिती आहे रिव्ह्यू क्रुशियल मोमेंटला आपण नक्की घेऊ. प्रथमेशकडे असणारा अनुभव आपण पाहिला. आणि बघा रिव्ह्यूसाठी देखील तुम्हाला थोडासा टाईम अलर्ट असेल. विनी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आदेश नाईक साहेबांचा ठिकाणी आगमन त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रतीक सुरते ऑन स्ट्राईक ऑन द राईस मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला क्लिअर करत 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार चौकार. या दरम्यान निसर्ग हॉटेलचे सर्वे सर्व प्रीतम फडके यांना आम्ही इथे इन्व्हाइट करतो. आपण या मंचावरती आपलं स्वागत. केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचे खंदे समर्थक, आधारस्तंभ त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. चांगली फटकेबाजी. मागच्या ओव्हरमध्ये धावसंख्या पूर्णपणे थांबली होती आणि त्यानंतर आता इथे 2 चौकार 1 षटकार आणि 1 वाईडच्या मदतीने आतापर्यंत 15 धावा या 4 बॉलमध्ये आल्या. बॅटिंग करत असताना वाघिलवाडा संघाला एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 18. 1 गडी बाद 18. 1 गडी बाद 18 अशी धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये पण लागताना पाहिली. प्रतीक सुरते हा तर एक स्टायलिश खेळाडू. टायमिंगच्या आधारावर चांगले फटके त्याच्या बॅटमधून नेहमी पाहिले. यावेळेला आणखीन एक पिकअप शॉट. स्लॉटमध्ये आला बॉल, त्याला पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धावांचा वारू अक्षरशः उधळला या ओव्हरमध्ये आणि प्रतीक सुरते हा खेळाडू आक्रमक झालाय. कमालीची फटकेबाजी. पुन्हा एकदा ऍडजस्टेबल फटका. बॅकफुटला गेले, शफल झाले आणि बॉलला उडवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. शेबड गोड करणारा आणखीन एक धमाका. 6 धावा षटकार.
आक्रमकता काय असते याचं उत्तम उदाहरण मागच्या षटकामध्ये प्रतीक सुरतेनं दाखवलं. रौद्र रूप धारण केलं. मागच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 27 धावा आल्या. जो मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये विनी एंटरप्राइजेस वाघिलवाडा संघाच्या अगेन्स्ट हिमांशू 11 GP स्पोर्ट्स फुंडे संघाच्या वाट्याला गेला होता तो मात्र खेचून आणलाय प्रतीक सुरतेने मागच्या ओव्हरमध्ये. साईराजच्या अगेन्स्ट हल्ला बोल. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येताना आपण पाहताय प्रथमेशला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. भरपूर चांगला खेळाडू. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे आणि प्रथमेश म्हात्रे ही जोडी आपण अनेक वेळा व्यावसायिक गटामध्ये पाहिली आणि केतनने देखील स्वतः सांगितलं माझा फेवरेट खेळाडू अख्ख्या भारतामधला कोण असेल तर तो प्रथमेश म्हात्रे. त्याच्यासोबत ओपनिंग करायला त्याला नेहमी आवडत असतं आणि यावेळेला आपण पाहिला हलक्या हाताने खेळले. हलकीशी कडा घेत बॉल शॉर्ट थर्ड मॅनला चाललाय. फक्त सिंगल घेतली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे प्रतीक सुरते या फलंदाजाने. प्रतीक सुरते आपल्या लयमध्ये आला आपल्या रंगामध्ये आला की त्याला थांबवणं काढीन कारण त्याच्याकडे असणारी आक्रमकता टायमिंग हे नेहमी आपण पाहिलं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये. आणि याही वेळा आपण जर पाहिलं चांगली बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिली. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आतापर्यंत आहे 1 गडी बाद 31. चला बघा नेक्स्ट मॅच असेल सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव विपक्ष जय माता दी दिघोडे. कुणाल तारेकर एका बाजूला आपण पाहता सूरज गदा छोट्या या खेळाडूंना पाहायला मिळेल तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये. आयुष कोळी यावेळेला देखील आपण पाहिला स्लॅश करण्यापर्यंत फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. सॉफ्ट हँडेड खेळले आणि ते सॉफ्ट डिसमिसल झाले मैदानामध्ये. प्रतीक सुरते बॅक टू द डग आउट. क्या बात आहे. डान्सर देखील बाजूलाच आहेत. एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम. फुंडे गावामध्ये देखील श्रीराम प्रभू श्रीरामांची भूमी म्हणून त्या फुंडे गावाला समोरला तर मग डोंगरीचे प्रेक्षक आहेत ते. यस त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होत असताना या डीजेच्या तालावरती थिरकत असताना पण त्यांना पाहिलं. 12 नंतर मात्र तुम्हाला जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळेल कारण गुढीपाडवा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी 12 नंतर आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला विविध कलाकार पाहायला मिळते ज्यामध्ये आमचे मित्र मोठी जुईचे पप्पन पाटील ते स्वतः करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये तुम्हाला त्यांना पाहायला मिळतील. अश्वावर रूढ होत असताना त्यांची एंट्री तुम्हाला सर्व मावळे विविध कलाकार त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये. चांगला इव्हेंट टेनिस बॉल क्रिकेटमधला एक सर्वोत्कृष्ट इव्हेंट म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. न भूतो न भविष्यती. आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आम्ही लग्नाच्या मंडपामध्ये चालू आहे असा हा VIP डाईस. खरं तर लोकनेते माजी खासदार रामजेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं खरं तर आम्ही गडावरती आलो आहे जणू काय कदा जेजुरीच्या गडावरती चढलो की काय असा एखाद्याला त्या ठिकाणी नक्कीच फील होताना पाहायला मिळाला. प्रीतम म्हात्रे साहेब संघर्ष योद्धा त्यांनी देखील सांगितलं की लग्नाच्या मंडपामध्ये आम्ही आलो. अशा बरेच जणांनी मात्र काल महेंद्र शेठ घरत यांचं देखील आपण यांच्या वतीनं देखील या स्पर्धेबद्दल प्रशंसा ऐकायला मिळाली. प्रत्येकाने मात्र कौतुक केलं आणि का करू नये इतकं दमदार असं आयोजन सातत्याने दरवर्षी एवढ्या चांगल्या पद्धतीचं आयोजन करणं सोपं नाही आहे. संतांनी म्हटलं इथे येड्या गाबाचं कामं नाही येतात इथे जातीवंत सभा. त्यामुळे नक्कीच सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आणि त्याहीपेक्षा खास आकर्षण म्हणजे ही ट्रॉफी. आपण जर पाहिला गडाचा पूर्णपणे बेस त्याच वेळेला आपण पाहता त्याच्यावरती महाराजांची संरक्षण करणारी ढाल भवानी तलवार आणि मावळ्यांचा फेटा आणि आपण पाहता आपल्या स्वराज्याचं प्रतीक असणारं भगवत ध्वज तुम्हाला या ट्रॉफीवरती पाहायला मिळेल. अशी ही दमदार ट्रॉफी या स्पर्धेचं खास आकर्षण. पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल. आय थिंक सूरजने जी घाई केली ती मात्र अंगलट आली होती त्यामुळे प्रतीकने या ओव्हरमध्ये संयम दाखवायला हवा होता अशी चर्चा सध्या डगआउटमध्ये सुरू होत आहे. जर हे षटक प्रतीक संयमाने खेळलं असं तर कदाचित शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण करता आलं असं. परंतु जर त्याला महत्त्व नाही आहे. दोन्ही संघ विजयासाठीच उतरलेले आहेत मैदानामध्ये. फुंडे संघाचा इतिहास जर आपण चालला तर खूप मोठा इतिहास या संघाचा आहे. व्यावसायिक खेळाडूंचा खजिना या टीममध्ये आहे ज्यामध्ये किशोर गरत कुणाल गरत प्रथमेश म्हात्रेसारखे खरं तर गुणवान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक वेळा ए पोलमध्येच आपण या संघाला खेळताना पाहिलं आणि आज देखील या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप या टीमला सोडायची आणि त्यांच्या बरोबरीने असणारा KDS स्पोर्ट्स वाघेलवाडा
मागील 5-6 वर्ष आपण जर पाहिलं सातत्य टिकवणारा हा संघ. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं हलक्या हाताने खेळले, बॉल थोडा आतमध्ये आला, सेकंड स्पेल देखील कंप्लीट झाला. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या, 5 गडी बाद केले, 2 गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या पिट्टूसाठी. क्या बात आहे. 2.50 त्याने करंट रन रेट 2 ओव्हरमध्ये खर्च केला, 5 धावा दिल्या, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 2 गडी बाद 32. आपण जाऊया डगआउटमध्ये जिथे असतील आमचे समालोचक जयेश भोसले सर. सूरजला पुढे घ्या. हिमांशू 11 GP स्पोर्ट्स क्लब फुंडे. हिमांशू आज आमचे बड्डे बॉय, त्यांच्या नावानं हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही डगआउट्समध्ये आहे जे अर्थातच संघ खेळत असताना पाहायला मिळतो तो अर्थात वाघलीवाडा. प्रथम सुरुवातीला चांगली झालं होतं, प्रतीक चांगला बॅटिंग करत होता, असं एकंदरीत वाटत होतं का एक मोठी टोटल आपण पाहायला जातं, परंतु तो बाद झाल्यानंतर आता कोणाकडे अपेक्षा आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे की किती धावा बनवल्या जातील? आता तसेच आमच्याकडे एक अनुभव बॅट्समन भागेश सुरते डगआउटमध्ये आहे, दर्शन आहे आणि यंगस्टार प्रेमसुद्धा पिचवर खेळत आहे. तर त्याच्याकडूनसुद्धा अपेक्षा आहेत रन बनण्याच्या, आणि आमचा एक ट्रम्प कार्ड म्हणून भागेश सुरतेसुद्धा या पॅव्हलियनमध्ये असं ते बसलं आहे. एक मोठी टोटल आपण पाहायला जातोय, परंतु पूर्वार्धामध्ये जी काय बॅटिंग झाली, आपण एक म्हणतो की पूर्वार्धामध्ये एक मोठं टार्गेट सेट करावं लागतं. जी प्रतीकची बॅटिंग तुमच्याकडून जी पाहायला मिळत होती, जो चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत होता, तो अनावधानाने मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. सूरजची बॅट तितकीशी बोललेली नाही आहे. गोलंदाजांकडून किती अपेक्षा असतील तुम्हाला स्वतःच्या संघातील? हा 50+ 55-60च्या घरात धावा बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुंदर फटका केला दर्शनने, तो सुद्धा आता आपण पाहिला, त्याच्यासुद्धावर आमच्याकडे आशा आहेत की तो पण 55-60च्या पर्यंत स्कोअर नेऊ शकतो. आणि गोलंदाजीमध्येच जो आता फलंदाज करीत आहे दर्शन, त्याच्यासुद्धा आमचा अनुभव आहे, चांगला गोलंदाज आहे. सूरज पाटील आहे यंगस्टारमध्ये, तसंच यश पाटील आहे, आणि त्याच्यानंतर विनय गावण आहे, आर्यन गावंड आहे. असे म्हणजे यंगस्टार पण आम्ही आता घेतलेत. आता त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आमच्यातले 50+ मास्टर अलचन गावंड थोडा आराम करतो, जीवन गावंड थोडे इनफिल आहे, तो थोडं त्याच्या दुखापत आहे, तो सुद्धा येत नाही. पण त्याच्यानंतर आम्ही आता यंगस्टार मुलं खेळवण्याचा प्रयत्न चालू केला आहे, कारण की किती वर्ष खेळ खेळणार आणि यंगस्टरला सुद्धा आम्ही अनुभव देत आहे. तसंच प्रतीक सुरते, सूरज पाटील आमच्या यंगस्टरला पण आता थोडं मैदानामध्ये उतरत आहेत. तर याच दरम्यान आपण पाहता कदर पांडजे ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच, नावाने लखपती मनाने लखपती असणारे आदरणीय लखपती दादा पाटील साहेबांचं आम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक, सरपंच चषकाचे आयोजक आदरणीय लखपती पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत. कुमार मडवी कदर पनवेल तालुका बैलगाडा शर्यत संघटना अध्यक्ष आहेत आणि क्रिकेट उपाध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत आणि क्रिकेट देखील चांगले खेळतात. मला वाटतं आता समालोचन त्यांनी सुरू केलं आहे, चांगला बाईट त्याने दिला. षटकार चौकार आपण पहिला किशोर गरजच्या अगेन्स्ट. किशोर गरजची बॉलिंग ॲक्शन आपण जर पाहिली तर अगदी आगळीवेगळी बॉलिंग स्टाईल आहे. धुरला उडव गोलंदाजी, समोर फलंदाजी केला, आता आक्रमक झालाय, पुन्हा एकदा पायात टाकला, हलक्या हाताने खेळले, ऑन साईडला डीपमधून 15 फिल्डर वेगाने धावला आहे, सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे, 2 धाबा होतील का यात झालेल्या आहेत. चांगला कॉल दर्शनचा होता, रिस्क त्याने घेतली. आणि असं म्हणतात आयुष्यामध्ये रिस्क न घेणं ही सर्वात मोठी रिस्क आहे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. आणि इथे मात्र रिस्क घेत असताना 2 धाबा आल्या. आदर्श सरपंच लखपती पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. कथा प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिली, त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व त्यांचं आम्ही करतोय. भाई चषक 2025मध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. बॉल रिलीज करताना रनवेवरती येताना आपण किशोरची जर पाहिली त्या ठिकाणी एक वेगळी अदाकारी आहे. त्याच्यासमोर षटकार चौकार पाहायला मिळाले. किशोर देखील आता 40+ मास्टर झाला आहे. 40+ क्रिकेट तोही चांगला खेळतोय, पण तो गेले कित्येक वर्ष टेनिस बॉलमध्ये बोलबाला राहिला आहे. या खेळाडूचा फुल लेन बॉल वेगावरती स्वार झाले, वाईड यॉर्करचा प्रयत्न, गती चांगली होती, टप्पाही तितकाच योग्य होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला षटकार, दुसरा चौकार, तिसऱ्या बॉलमध्ये 2 धाबा, 12 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. पहिल्या 4 बॉलमध्ये किशोर गरजने धावसंख्या धावफलकावरती लागली, 2 गडी बाद 44. 3.3 चेंडूचा खेळ संपला, फक्त 9 बॉलचा खेळ बाकी आहे. चिंता लागली आहे डगआउटला, आता भागेश मैदानाकडे कधी जाईल.
शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. याही वेळेला स्विंग अँड मिस. कमालीची गोलंदाजी. जितक्या वेगाने बॉल टाकले तितक्याच वेगाने प्रत्युत्तर दिलं मागच्या काही बॉलवरती दर्शन पाटीलने. परंतु गती परिवर्तन जेव्हा झालं तेव्हा मात्र दबाव आला दर्शन पाटीलवरती. बेस्ट व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि हे व्हेरिएशन किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट बॉल ची सांगता 44. धाबा धावफलकावरती 2 बाद 44 अशी धावसंख्या. परफेक्ट यॉर्कर, दबाव, टो क्रशिंग यॉर्कर आणि बॉल गेला विकेट किपर कुणालच्या हातामध्ये. क्विक ॲक्शनमध्ये रन आउटचा शिकार झालाय मैदानामध्ये दर्शन पाटील. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद 44. विकेट शेवटच्या बॉलवरती मिळाला. आता अंतिम षटक बाकी आहे. 44 44 धाबा धावफलकावरती. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आले विशाल म्हात्रे. भिंगारी आणि KDS स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचे बिग सपोर्टर आमचे मित्र निखिल परदेशी आणि कंकू परदेशी यांच्या वतीने खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आल्यात. यावेळेला देखील लॉफ करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड. उंची घेत मात्र बॉल चाललाय. अवकाशाला गवसणी घालणारा हा दमदार, रुबाबदार, शानदार षटकार. कंप्लीट 50 धाबा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 50 धाबा धाव फलकावरती. चला नेक्स्ट मॅचसाठी सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव आणि जय माता दी दिघोडे. पायात टाकला बॉल. लाऊड ऑफी झाली आहे. डायरेक्ट हिट झाला. वेगवान थ्रो आपण पाहिला. बऱ्याच घडामोडी मैदानामध्ये घडताना पाहायला मिळाल्या. चला लवकरात लवकर पारगाव संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला दिघोडे संघाचा कॅप्टन. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सर सिंगल कंप्लीट. यस, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहिली. 1 रन. TB अंपायरची मदत घेतली. यस, तिसऱ्या पंचाची मागणी त्या ठिकाणी चेक केलं जाईल. अंपायर्स कॉल होता, चेक केलं जाईल. प्रशांतजी माळी सर आपण या लवकर वॉर्डरूममध्ये चेक केलं जाईल. त्या ठिकाणी दिनेश दादा बंडा आपण या प्लीज चेक केलं जाईल. तर चेक केलं जाईल. प्रशांत माळी सर आलेले आहेत. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत ऑफिशियल पंचाच्या मुखातूनच आम्ही शब्द ऐकू. आऊट की नॉट आऊट केडीने आम्हाला सांगितलंय. हो, जबाबदार व्यक्ती त्यांच्या मुखातूनच आम्हाला ऐकायला मिळेल निर्णय काय असेल. प्रशांत माळी सर त्या ठिकाणी चेक करतील. नॉट आऊट. नॉट आऊटचा इशारा आलाय. केडीने ऑलरेडी आम्हाला इशारा दिला होता, परंतु जोपर्यंत ऑफिशियल पंच अनाऊन्स करत नाही तोपर्यंत आम्ही हा निर्णय नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. कधी कधी अशा गोष्टीमुळे वाद निर्माण होतात. त्यामुळे नक्कीच पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. नॉट आऊट. त्यामुळे 1 रन मिळाली. 51 वरती पोहोचलाय. स्ट्राईक मिळाली भागेश सुरतेला. ज्या खेळाडूबद्दल मी चर्चा केली तो कधी मैदानामध्ये तो आलाय मैदानामध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आल्यानंतर मात्र फटका देखील फसलाय. कदाचित बाहेर जावं लागेल. कुणाल झेल खाली आलाय. झेल सोडणार नाहीये. झेल टिपलाय आणि इथून मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय भागेश सुरते हा फलंदाज.
चला पारगाव संघाचा कॅप्टन इथे आलाय केटी. मी विनंती करेल दिघोडे संघाचा कर्णधार आपणही टॉससाठी या. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा या धावफलकावरती आहेत आणि अजूनही 3 बॉलमध्ये किती धावा होतील याची चर्चा. यश पाटील हा खेळाडू, नव्या फळीतला खेळाडू, यावेळेला इनसाइड आउट एक्सा कव्हर फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी. सूरज पाटील जिथे बाद झाला तिथे मात्र हा खेळाडू देखील झेलबाद. छोटे ठाकूर आणि एका बाजूला छोट्या कुणाल तारेकर दोन्ही कॅप्टन अवेलेबल झालेले आहेत. या आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या वतीनं. तर इथे आपण पाहता सलग 2 विकेट मिळाले. आणखीन जर का विकेट मिळाला तर मग विकेट हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळेल. मान्यवरांचं आगमन, सर्व नारी शक्तीचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी पण होताना पाहत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सुधीर घरज सामाजिक संस्था आयोजित भाई चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. सुधीर भाईंच्या कार्याची गाथा, गौरवशाली गाथा सांगणारी स्पर्धा आपण सध्या पाहता. टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वात मोठा इव्हेंट सध्या नवघर नगरीमध्ये रंगताना आपण पाहता. या ठिकाणी चांगलं आयोजन, नियोजन. नेक्स्ट बॉल कुमार मडवी, या बला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर पोचला, किशोर झेल होईल का? प्रयत्न चांगले होते आणि इथे मात्र हे प्रयत्न अपुरे राहिले. सेकंडचा कॉल, स्ट्राईक हवी होती आणि त्याच वेळेला आपण पाहिला चांगला थ्रो, रन आउटचा शिकार. मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रेमला. प्रेम बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. अंतिम सामना पहिल्या फेरीमधला असेल सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव विपक्ष जय माता दी दिघोडे. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळाला. खरं तर वाघेलवाडा म्हटलं की आमचे लालचंद गाबन, जीवन गाबन एवन जोडी, ज्यांनी खरं तर या गावाच्या क्रिकेटला दिशा गती दिली असे हे खेळाडू आज टीममध्ये नाही आहेत, परंतु यंगस्टर आणि त्यांच्या बरोबरीने कुमार मडवी, किरण मडवी यांना आपण पाहता येणं ॲक्शनमध्ये. सूरज पाटील, सुमित थोडासा इंज्युअर्ड झाला आहे, तो देखील टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे, त्यामुळे थोडासा दबाव असेल या ठिकाणी वाघीरवाडा संघावरती. 52 रन याही वेळेला. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, गती कमी होती, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. या ओव्हरमध्ये केलं कमबॅक. धावा खर्च केले फक्त 8, खेळाडू बाद केले 2. सांघिक एक विकेट मिळाला आणि पहिल्या 17 समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 6 गडी बाद. 52 येणारे 30 बॉल 53चं समीकरण. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे असतील आमचे जयेश भोसले सर. टॉस केला जाईल पारगाव विपक्ष दिघोडे या 2 टीमच्या दरम्यान. आपण पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतो आहोत. लखपती पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सरपंच पांडे यांच्या शुभ हस्ते टॉस करतो आहोत. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आणि जय माता दी दिघोडे. टॉस झाला, टॉस जिंकला तो सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमने. कुणाल, टॉस इम्पॉर्टंट राहतो प्रत्येक मॅचमध्ये आल्यानंतर, प्रत्येक सामना खेळत असताना. टॉस जिंकल्यास डिसिजन काय घेशील? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आज संघामध्ये काही बदल आहेत की सातत्याने जो संघ खेळत आलाय, जो खेळताना पाहायला मिळतो, संपूर्ण स्क्वॉड अवेलेबल आहे? बघू आता टीम मीटिंगमध्येच ठरवू कोणाला खेळायचं आणि कोणाला नाही. ते एक चांगली मॅच आपण पाहायला मिळणार आहे, कारण 2 अशा महासत्ता, कारण दिघोडी आणि पारगाव हे सातत्याने गेले अनेक वर्ष चांगले क्रिकेट खेळत आलेत. दोन्ही संघ चांगले आहेत. एक चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल का कुणाल? हो, नक्कीच. सध्या घडीला चर्चेतलं नाव राहिलं असतो, एक चांगली बॅटिंग सध्याला चालू आहे तुझी. तो परफॉर्मन्स तुझ्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. बॅटिंग तुझी ही चांगली पाहायला मिळेल का? हो, मी टीमला 100% देण्याचा प्रयत्न करेन. कुणाल, या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? ज्यावेळेला तू इथे आलास, अनेक स्पर्धा खेळतो आहे, चर्चेमध्ये चांगलं नाव राहिलं आहे, मग रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप छान असतं. दिनेश दादांचे आम्हाला इथे दरवर्षीप्रमाणे आम्हाला ते एंट्री फिक्स ठेवतात. इथे आयोजन चांगलं असतं म्हणून आम्ही इथे डोलेमेट आम्ही मॅच खेळतो.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कुणाल तारेकर होता. या पण छोटे ठाकूर यांच्याकडे जळतोय. टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता अभिजित? नक्कीच आम्ही बॅटिंगच घेतली असती. अनेक स्पर्धा यावर्षी तुम्ही खेळताय. हंगाम चांगलं राहिलंय. यावर्षीच्या हंगामामध्ये चांगलं प्रदर्शन होतं. यावर्षी आणखीन काही खेळाडू जे आहेत की नवीन चेहऱ्यांना तुम्ही संधी देताय का? हो नक्कीच, कारण गावाची एक टीम केली आम्ही आणि नवीन नवीन प्लेअर घडवण्याचा प्रयत्न करतो. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर अनेक स्पर्धा तुम्ही यावर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने खेळत आलात. परंतु या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? इथलं नियोजन कसं वाटतंय? नक्कीच मी आयोजकांचे धन्यवाद करेन, कारण आम्हाला इथे एंट्री दिली आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. मी तर पहिल्यांदा इथं नवघर गावात आलो खेळायला. नक्कीच चांगला परफॉर्मन्स अपेक्षित असेल तुमच्याकडून. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. हा होता अभिजित ठाकूर आणि कुणाल तारेकर यांना आपण पाहिलं. टॉस जिंकला सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या टीमने आणि निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षणाचा. या आपण उत्तरार्धाकडे वळतोय, परंतु त्याआधी आदरणीय या स्पर्धेचे जनक सुधीरभाई घरज साहेब अर्थात भाई, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत. अगदी टेनिस क्रिकेटच्या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय भाईंच्या संपूर्ण बहिणी या ठिकाणावरती उपस्थित झाल्यात. त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूयात. थँक्यू. मी दिनेशजी बंडासाहेब यांना विनंती करेत, उपसरपंच नवघर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते पांजेचे सरपंच साहेब लखपती साहेब, मी अतिजी बंडासाहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण लखपती साहेब यांचा विशेष सन्मान करावा. अतिजी बंडासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण पांजेचे विद्यमान सरपंच लखपती साहेब, नावामध्येच लखपती आहे आणि ज्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं नेहमीच आपण आयोजन पाहतो, सरपंच चषक, त्याचे स्वतः आयोजक पाहायला मिळतात. यांचा आपण विशेष सन्मान भाई चषकाच्या माध्यमातून करतो आहोत. थँक्यू. बघा टार्गेट 54चं असेल, कारण जेव्हा किशोरने झेल सोडला तेव्हा तिसऱ्या रनला खेळाडू बाजूला 2 धाबा होत्या, त्या ठिकाणी 1 रन ॲड होईल. 53 झाल्या 54चं टार्गेट चेस करायचं मैदानामध्ये फोंडे टीमला. यस. आणि यानंतर पुढच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत महाराष्ट्रातील ताकदीचे समालोचक या ठिकाणी जयेश भोसले सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. रोशनजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. अगदी त्याच वेळेला मच्छिंद्रजी पाटील सर यांना तुम्ही ऐकलं. रायगड जिल्ह्याच्या अग्रमानांकित व वलयांकित स्पर्धांपैकी एक उरण तालुक्याचा सन्मान टेनिस क्रिकेटचा बहुमान आणि तथा उरण तालुक्याच्या मानाची स्पर्धा भाई चषक आपण पाहत आहोत. सुधीर घरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणाऱ्या या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. या सामन्याकडे आपण बघतो आहोत. आघाडीची जोडी किशोर घरत आणि प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. ISPLची स्पर्धा ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं गाजवली आणि ज्याची बॅट सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाली आणि ज्याची बॅट नेहमीच बोलताना पाहायला मिळाली, अर्थात कोलकाता चॅलेंजर्स या टीममध्ये ज्याला ISPL खेळताना आपण पाहिलं, तोच अर्थात प्रथमेश म्हात्रे आणि किशोर घरत. पंचांचा इशारा येतो. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उजव्या बाहेरचा राहिला होता. तो दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. ज्यावेळेला डगआउट्समध्ये चर्चा होत होती ना, त्यावेळेला आवर्जून या गोष्टीचा उल्लेख झाला की यावर्षी आम्ही अनेक नवीन खेळाडूंना घडवलंय. 40 प्लस खेळाडूंना थोडंसं दूर ठेवलंय. नवनवीन खेळाडूंना, नवनवीन चेहऱ्यांना आम्ही इथे संधी दिली आहे आणि हे नवीन चेहरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दर्शन पाटील उजव्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा आतली खळा घेतली. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कालच्या तिसऱ्या रजनीमध्ये एक भव्य दिव्य असं पारितोषिक लगावण्यात आलं होतं. पारितोषिकाची रक्कम होती 2,000 रुपये आणि पारितोषिक या गोष्टीसाठी होतं ना की अर्थात मैदानाच्या आतमधून व्यासपीठावरती जिथे भाई बसले होते आणि तिथे जर का कोणी षटकार लगावेल त्या खेळाडूसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. अपसुकत ज्याने क्रिकेटचा एक जाणकार व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो,
आणि तथा 40+ एक खेळाडू आहे, सातत्याने उरणनगरीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा मुलाचा हातभार राहतो. असे दिनेशजी बंडा म्हणाले होते की ते एकाच खेळाडूकडे ती ताकद आहे, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतं. पिट्टूसाठीचा हा बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला, जो दिशाहीन राहिला आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते, अतिरिक्त धाव. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये राकेशजी गरजसर यांना आपण पाहत आहोत. मोर जसा पिसारा फुलवावा ना त्या रीतीने ते हात फिरवतात आणि वाईट बॉल घोषित करतात. हा चेंडू देखील दूर ठेवला आहे, पुन्हा एकदा दिशाहीन राहिला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करू शकत नाही, कारण लक्ष छोटं आहे. या मैदानावरती या धावा यशाची हमी देऊ शकत नाहीत. इथे 97 धावा बनताना पाहायला मिळाला, तिथे 75 बनला, तिथे 79 बनलात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. लगातारचे 3 चेंडू निर्धार स्वरूप जिथे अवांतर स्वरूपाचे आलेत. दर्शन पाटील पळवाटा शोधतोय की काय असं वाटू लागलंय, कारण जिथे आपण पाहिलं ना की सातत्याने अवांतर धाबा त्याने इथे खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 4 धाबा आलेल्या पाहायला मिळत आहेत. जिथे आपण अनेक वेळेला म्हणतो ना की अशा दर्जाच्या धाबा ज्या आहेत ना, ते कामाव्यतिरिक्त आपल्या अकाउंट्समध्ये पगार येणं, काम न करता अशा स्वरूपाच्या राहतात. या बोनस प्रकारच्या या धाबा पाहायला मिळाल्यात. कोविडमध्ये त्याची प्रचिती जास्तीची आली होती. काम न करता, घाम न कळता आलेला पगार. उजव्या अशीच्या बाहेरचा बॉल स्लॉटमध्ये आला आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये. प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून षटकार. पुढ्यात आलेला बॉल आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. प्रथमेश मात्रे सेट ऑन फायर, तो षटकार खेळतोय. दीपेजी बंडा यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहतो. 10 धावा धावफलकावरती आहे, 10 ऑन दी बोट. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना उजव्या अशीच्या बाहेरचा बॉल मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मॅचची गोल्डन विकेट. प्रमुख खेळाडू प्रथमेश मात्रे बाद. सुधीर घरत सामाजिक संस्था आयोजित भाई चषक या स्पर्धेमध्ये मंचावरती आपण पाहता सन्माननीय अजयजी ठाकूर साहेबांचं आगमन, सन्माननीय प्रवीणजी कडू साहेबांचं या ठिकाणी आगमन, सन्माननीय विवेकजी पाटील साहेब, सन्माननीय स्वप्नीलजी ठाकूर आणि त्याचवेळेला आपण पाहता नारी शक्ती बाईंच्या खरतर आत्या आदरणीय देवयानी ताई भोईर आणि सर्व नातेवाईक निकिताताई ठाकूर, सुवर्णाताई ठाकूर, काजलताई ठाकूर, सेजलताई घरत, वैशालीताई कडू, कविताताई भोईर, ममताताई कडू, रेश्माताई म्हात्रे आणि स्वातीताई पाटील या सर्व नारी शक्तीचा मी या भाई चषक 2025 मध्ये करतोय. हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला भेदण्याच्या प्रयत्नामध्ये जिथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. पिट्टूच्या रिॲक्शन्स आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. तो थांबला, तो कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करत होता. जणू काय तो हतबल झाला होता हा फटका खेळल्यानंतर. दहा धावा फलकावरती आहेत. 10-1 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र त्याचे आत्मविश्वास आता मात्र दुगिनीत झाला असेल. लोअर फुलटोस बॉल होता, कव्हर्सला केला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. पहा ना, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिले ना तर 20 क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर काढलेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अर्थात गोलंदाजी ही त्या दर्जाची होत असताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करणंही फार गरजेचं राहतं. दर्शन पाटीलने एक्झॅक्टली ते केलंय. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने चिप केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती वेगाने तद्भर मात्र किशोर घरत काय वेगाने धावतोय. तो 40+ खेळाडू आहे, परंतु त्याची फिटनेस, त्याची कमाल, मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करत असताना ही पाहण्याजोगे इथे पाहायला मिळते. 3 एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा फलकावरती आहेत. येणारे 24 बॉल 41 ची गरज.
ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींचं हे गीत आपण ऐकलं. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या देशाला शिवभासारखा अर्थात जिजाऊचा लेख शिवभासारखा असायलाच हवा. 13 बनल्यात, एक फलंदाज बाद, पहिलं षटक संपलंय. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सूरज हा तो गोलंदाज आहे ना, तर खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटने तो कर्तबगारीसाठी नेहमीच जाणला जातो, परंतु या सामन्यामध्ये त्याची बॅट तितकीशी शांत पाहायला मिळाली. सूरज पाटील आघाडीला आला होता, ज्याने 2 बॉल फेस केले, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे. बॅटने प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही विथ द बॉल. तो किती महत्वाचा राहतो. फटका पहा, हेलिकॉप्टर केलाय, डीप एक्सा कबरला, साहिल चेंडूच्या खाली आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे सूरज पाटीलने. कुणाल घरत बाद. आपण नेहमी म्हणतो ना की जीवनात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जाच येत नाही. या संघाने सुरुवातीला 2 ठेचा खाल्ल्यात, 2 फलंदाज बाद झाले. 13 धावा धावफलकावरती आहेत, तिथे 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. सूरज पाटील पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त करून दिली आहे. बॅटची मी तितकासा प्रभावशाली कामगिरी करू शकलेलो नाही आहे. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ माझ्याकडून झालेला नाही आहे, परंतु सध्याच्या घडीला आयकॉन खेळाडू म्हणून सर्वाधिक चर्चेचा असणारा हा खेळाडू मैदानावरती तो प्रदर्शन करतोय. सध्या आपण पाहता कॅमेऱ्याच्या माध्यमातून बहिणींचं असलेलं भावावरचं प्रेम आणि सर्व नातेवाईक बाईंच्या या ठिकाणी आपण पाहता सुगंधी पुष्प गुच्छ देऊन या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा बाईंच्या वतीनं मनापासून आपलं आभार व्यक्त करतोय. 13 ला 2, 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलातला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. काय स्ट्रोक आला पहा. मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव करून दिली आहे. साहिल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, त्याने षटकार ठोकलाय. 19 बनल्या, 2 फलंदाज बाद. मॅच बनेल इथून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोला, टोक रशर पाहायला मिळाला. इथे अपील करण्यात आली होती. एक चांगला बॉल वेगाने इथे हाताला होता. 4 बुंड्यात चित केलं फलंदाजाला. इथे सूर गवसला असं म्हणावं लागेल, की मोना सुवर्ण मध्ये सापडला. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज सूरजकडून. कोलातला बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, भाग्य चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला. कॉट बिहाइंड विकेट, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा फलंदाज साहिल ठाकूर डिपाच. धक्का क्रमांक 3 दिलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं राहिलं. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की परिस्थिती ढासळत चालली की तिला सुधारण्यासाठी मनस्थिती चांगली असावी लागते. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे या गोलंदाजाचा. पहिला बॉल षटकार आला, तदनंतर उजव्या हस्तीच्या बाहेर खोलात टाकले आणि जिथे विकेट प्राप्त केल्यात. डीजेच्या शेजारी एक गाडी आहे, वाहन आहे, त्याच्या लाईट्स ऑन आहेत, कृपया त्या ऑफ करा. 19 ला 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. कुशल घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. विकेट प्राप्त झाली. पडझड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज सूरज पाटील जणू काय सांगतोय की कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला डेंजर दरार हाय र. त्याच दर्जाची गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये इथे केली आहे. विकेट प्राप्त केली आहे. सामन्यामध्ये शिरकाव.
19ला 3. 20 बॉल आणि 35ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. खोलातला बॉल टाकण्याचा प्रयत्न, बाची लिडिंग एज, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, त्याने टिपलाय, सहज साधा सोपा झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. इथे नाही बसता धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ, फलंदाज बाद. खरं तर या डीजे मास्टरची दाद आणि कौतुक केलं तर असं प्रत्येकाला वाटेल ना की याचीच अगदी तोंड भरून कौतुक करण्यात येतं. प्रेझेन्स ऑफ माइंड पहा ना, फलंदाज आल्या आल्या निघून गेला आणि त्याच्यासाठी हे गीत आलं. फलंदाज इथे बाद होतोय, अर्थात चौथा धक्का. 19ला 4, 19 बॉल आणि विजयासाठी 35ची आवश्यकता. संघाची पडझड इथे होत असताना पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी होतीये. फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला सूरज पाटील. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकचा बॉल घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ही हॅट्रिक संपादन झाली तर कदाचित या स्पर्धेतला तो चौथा गोलंदाज राहू शकतो. विघ्नेश पाटील मुरबीचा खेळाडू, दिव्यांशू कडू सोनारीचा खेळाडू, हितेंद्र भोईर भेंडकरचा खेळाडू, या 3 गोलंदाजांच्या नावावरती अद्याप या स्पर्धेमध्ये हॅट्रिक राहिली आहे. चौथी हॅट्रिक आपण पाहायला जातोय की काय. सूरज 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात, 6 धाबा खर्च केल्यात. बॅटने त्याची प्रभावशाली कामगिरी राहिली नाही. ब्रॅटला ग्रहण लागलंय, परंतु आज हे धावांचं ग्रहण पुसण्याचं कामकाज त्याने विथ द बॉल केलंय. नवीन बॅटर प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 19ला 4. पुढचा बॉल गोलंदाज जोईल सूरज. हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला होता, लपेटण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. संदीप पाटील तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. हे पंचांचे बाहुबली आहेत जे मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. 20 बनल्यात, 20ला 4 येणारे चेंडू राहिले ते 19. 34ची गरज. कमी गतीचा उजव्याशीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथवरती होता, लॉफ केलाय, एक्स्ट्रा कव्हरला, एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ला 4 फलंदाज बाद झालेत. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 30ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरला एक ग्लोरियस कव्हर ड्राईव्ह जो आपण पाहिला होता. एक चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला प्रथमेश पाटीलने. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, मेगा स्क्रीन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. हा बॉल पहा उजव्याशीच्या बाहेर होता आणि काय स्ट्रोक अटेम्प्ट केला, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. 24 बनल्या, 4 बाद, 18 चेंडू आणि 30ची आवश्यकता. 18 बॉल आणि 30ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. आता मात्र इथून गोलंदाजी करणारा संघ, अर्थात आपण जर या संघामध्ये पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं विनी एंटरप्राइजेस वाघिलीवाडा टीम म्हणत असेल, याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घ्याव्या लागतील, त्याशिवाय गत्यंतर नाही संघाला मॅचमध्ये येण्यासाठी. 24ला 4. 24 धावा धापलकावरती 4 फलंदाज बाद झाल्यात. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट प्राप्त करणं गरजेचं राहील. भागेश सुरते गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतो आहे, महत्वाची राहील त्याचे हे षटक. गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होतोय. लोअर फुल टोज, आडव्या बॅटने ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये किशोर घरात अजूनही उभा आहे, त्याच्या बॅटमधून आला चौकार. अनेक स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्ध्याला ज्याने नेहमीच कुणावलंय, कितीही समोर येऊ द्यात त्याला एकटा बस, आणि प्रतिस्पर्ध्याला एकटा नडणारा बॅटर किशोर बॅटिंग करतोय. यावेळेला खुला टाकला होता, प्रत्युत्तर चांगलं दिलं.
उजव्या यष्टीच्या बाहेर खोलातला बॉल भाग्येश सुरते अगदी तोही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. चांगली बॅटिंग सध्या घडीला तो फॉर्मात आहे, परंतु तोही प्रभावशाली कामगिरी करू शकलेला नाही आहे. एक सिंगल आली. ॲक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. बागेचा हा बॉल फिंगर रोल केली होती, पुढ्यात टाकला. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. बॅटला जसा ब्रेथ झाला ना, बॅट आधीच वरती केली होती किशोरने. एक सिंगल आली. 29 बनल्यात. 16 बॉल 25 ची गरज. 16 चेंडू आणि 25 धावा. हे षटक महत्वाचं आणि निर्णायक राहील, कारण प्रथमेश पाटीलला आपण पाहिलं तर 1 बॉल 4 वरती तो मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट बॅटिंग करतोय. आपण पाहतोय मानाचा भाई चषक 2025चा हा दैदिप्यमान असा सोहळा. कमी गतीचा बॉल सॉफ्ट हँडने केले. ड्रायव्हिंग क्लिअरवरती होता. ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय. फंबल झालंय. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. गिअर कुठे आणि कधी बदलायचा नाही या दोन्ही बॅटरला चांगलं ठाऊक आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊन द्यायचं नाही, विकेट द्यायची नाही, कारण एक कारगर साबित राहणारा अस्त्र ब्रह्मास्त्र भाग्येश सुरते गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला संयमाने खेळायचं आहे. विरोधार्थता चांगली आहे. षटकार आणि चौकारानं क्रिकेट बनत नसतं, कारण हल्लीचे खेळाडू आहेत ना, त्यांना क्रिकेटची भाकरी जास्तीची पसंत नाही. हल्लीचे खेळाडू षटकार आणि चौकारांच्या पुलावावरती जास्तीचे ताव मारतात, परंतु या दोन्ही खेळाडूंनी तसं केलेलं नाही. या सिंगलनी डबल्स घेतात. यावेळेचा बॉल आडव्या बॅकने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. कमी गतीने टाकला. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले पहा. मनगटाचा वापर केला. ऑफ ब्रेक वळण पहा किती घेतलं होतं बॉलने. उजव्या यष्टीच्या बाहेर 5वे ते 6व्या स्टंपवरती पडलेला बॉल हातभर वळण घेत असताना थेडी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. 30ला 4. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ड्रायव्हिंग लेंथवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मनगट वळवली आहेत. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. डीपमध्ये खेळलेत. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघातील धावसंख्या वधारते. 31 बनल्यात. 31ला 4. येणारे चेंडू शेष राहिले 13 मध्ये 23ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 23 धावा. अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. सामना इथूनही चांगल्या दर्जाचा जिंकला जाऊ शकतो. संयम असायला हवा, कारण संयमाने अनेक आपण पाहिलं ना तर लढाया लढता येतात आणि त्या जिंकताही येतात. त्यासाठी संयम हा फार महत्वाचा राहतो. यावेळेचा बॉल कमी गतीने इथे क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण त्या दर्जाचं झालं नव्हतं. दर्शन पाटील यशांच्या पाठीमागे पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता मात्र उर्वरित समीकरणं बदलली आहेत. 12 बॉल 23ची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. यस अंपायर. एकतीसला 4 आपण पाहत आहोत. येणारे 12 बॉल 23ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 31 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज पुन्हा एकदा दाखल होतं. या सूरजने मॅचमध्ये कमबॅक करून दिलं होतं. 6 धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्या होत्या. 3 विकेट प्राप्त केल्या, परंतु शेवटचा बॉल त्याचा चुकीचा पडला. तिथे रन्स आल्या होत्या, परंतु इथूनही काही बिघडलेलं नाही या दोन्ही संघांसाठी. सामना अजूनही अगदी आपण तुल्यबळ स्थितीमध्ये पाहायला मिळतो. समांतर स्थितीमध्ये. इथून कोणी वरच्या दर्जाचा खेळ किंवा खालच्या दर्जाचा खेळ झालेला नाही असं म्हणणं आपल्याला चुकीचे ठरेल की कोण वरचढ आहे. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं राहतं. यावेळेचा बॉल मॅचची लिडिंग एज. मॅचची गोल्डन विकेट भाग्य चेंडूच्या खाली आलाय. किशोर घरत होतो इथे बाद. काय झेल टिपला पहा. पहिल्याच बॉलवरती या षटकाच्या विकेट मिळवली आहे. स्टार्ट केलंय त्याने विकेटने. 4 विकेट प्राप्त केल्यात. अर्थात या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव झालाय. आपण अनेक वेळा म्हणतो ना की ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत
ही मोठी आणि उंच उभी राहते. आज या खेळाडूचा प्रयत्नाचा पाया पहा किती भरभक्कम राहिलाय. विकेट प्राप्त केल्या सूरज पाटीलने. 31ला 5, येणारे 11 बॉल 23ची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक चेंडू उजव्या सीएच्या बाहेर पाहायला मिळाला, जो डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये पुढे येत असताना पाहायला मिळेल. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आणि जय मातादी दिघोडे. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. महत्वाच्या लढती आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला सामना समिधा नागाव टीम पराभूतीच्या छायेखाली गेली. दुसरा सामना जो मात्र श्रीदत्त भातान संघ पराभूतीच्या छायेखाली गेला, परंतु यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिलाय. बॅकएंड एरिया रन्स मिळतील. एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. दुहेरी देखील कंप्लीट होतीये. तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हिमांशू इलबंदा GP क्लब फुंडे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. अर्थात विन एंटरप्राइजेस वाघिलवाडा टीमच्या अगेन्स्ट एक चांगलं प्रदर्शन अपेक्षित होतं, ते इथे घडत असताना पाहायला मिळते. 9 बॉल 21ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी मार्कवरती आलेला सूरज ज्याने मात्र अद्याप धावा कमी खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. तो देखील सातत्य लागतोय गोलंदाजीतले. कमीत कमी धावा कशा खर्च करता येतील याच्याकडे त्याचा कल राहिला. हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर दिशाहीन राहतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. शेजारीत असणारं न्हावा स्टेशन आणि त्या न्हाव्या स्टेशनवरती तिथे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी ना, असाच काहीतरी प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवांतर धाव संघाची धावसंख्या 34. 5 फलंदाज बाद. 9 बॉल आणि 20ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 20 धावा. क्षणाक्षणाला पारडं जड होऊ लागल्या बॅटिंग करणाऱ्या टीमचं. बॅकफुटला आले, ऑन साईडला केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होणारा हा फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल टिपलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. PTCचा कॅमेरामॅन, मी तर प्रथमतः कौतुक करेन या कॅमेरामॅनचं. पहा, मला तर वाटतं शूटचा ब्रँड देखील त्याने दाखवला. बाउंड्री लाईन तर लांबची गोष्ट आहे आणि काही इंचाने हा झेल टिपण्यात आला. परंतु या स्पर्धेमध्ये आणखीन एक कीर्तिमान रचला गेलाय. अर्थात गोलंदाज सूरज पाटील या स्पर्धेतला 3रा गोलंदाज राहतोय, ज्याच्या नावावरती आणखीन एक विकेट प्राप्त झाली आणि 5 त्याने कंप्लीट केलाय. 5 विकेट प्राप्त केल्यात त्याने या मॅच मध्ये. क्या बात आहे. बॅटनी त्याची बॅट बोलली नाही, रन्स आला नव्हता त्याच्या बॅटने, परंतु गोलंदाजी करत असताना 5 विकेट त्याने प्राप्त केल्यात. कमालीची कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक मोठा खेळाडू या त्याच वेळेला मोठा बनतो ना, ज्या वेळेला चांगला दांडगा परफॉर्मन्स तो दाखवत असतो, किंवा मैदानाच्या आतमध्ये आपली उपयुक्तता तो नेहमी सिद्ध करत असतो. आणि नेहमीच आम्ही म्हणतो ना की इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. कालपर्यंत तुमच्या नावावरती किती गाड्या आहेत, किती अर्धशतकं आहेत, किती शतकं आहेत, याहूनही अधिक महत्त्वाची बाब राहते तुमचा आजचा परफॉर्मन्स. आणि तो चांगला पाहायला मिळाला. इथे येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला हेच पाहायचं असतं की किती तुम्ही लांबचा प्रवास करून आलेला आहात ना, हे प्रेक्षक वर्ग जाणत नाही. इथे आल्यानंतर तुम्ही काय करताय हे प्रत्येकाला पाहायचं असतं. स्कोर कार्डवरती रन्स इथे थांबल्यात. 5 विकेट मिळवल्यात. 14 धावा खर्च करत असताना इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिलाय. बॅटची लिडिंग एज. 6वा धक्का देतोय की काय सूरज पाटील. झेल निसटलाय. हे पसंत नव्हतं या क्षेत्ररक्षकाला. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. अर्थात एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढारेल. स्कोर कार्डवरती आहेत त्या 35. 7 बॉल 19ची गरज. 15 धावा खर्च केल्यात. 5 विकेट प्राप्त केल्यात. दिव्यांश कडू सोनारीचा गोलंदाज ज्याने 6 विकेट मिळवल्या होत्या एकाच मॅच मध्ये. 6 धावा खर्च करत 6 विकेट. वय वर्ष 17. युवा खेळाडू दिव्यांश कडू. सोनारी एक्सप्रेस काय धावली होती पटरीवरती. बट आय व्ह्यू, तुम्ही ड्रोन व्ह्यू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. पुढचा बॉल सूरज. खोलातला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. अर्थात डॉट बॉल येतोय. शेवटचे 6 बॉल राहिले आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 19ची आवश्यकता. सामना इथे अगदी वळण घेतलंय या मॅचने. येणारे 6 बॉल 19ची आवश्यकता आहे. 35ला 6
बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थातच हिमांशू 11 जीपी क्लब पुंडे. येणारे 6 बॉल 19 ची आवश्यकता. T20 वर्ल्ड कप 2016 हीच ती वेळ होती सायंकाळची रात्रीची आणि रात्रीच्या अंधारामध्ये एक खेळाडू नडला होता इंग्लंड संघाला, कार्लस ब्रॅथवेट. त्याने ठोकले होते 4 षटकार. या मॅच मध्ये देखील सेम सिच्युएशन आहे. 6 बॉल 19 ची आवश्यकता. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ. प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. प्रयत्न ज्याचे चांगले तो विजेता. या मॅच मध्ये सूरज पाटीलने संघाला घेऊन आलाय. त्याने जिथे 5 विकेट प्राप्त केल्या, 15 धावा खर्च करत असताना उर्वरित 6 बॉल 19 ची गरज. आर्यन थांबलाय, गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. सामना इथे दोलायमान स्थितीमध्ये येऊन पोचलाय. मॅच कधी कुठच्या बाजूला झुकेल ना याच्यातला नेम नाही. कधी पनवेलच्या वाघिलीवाड्याला तर कधी उरणच्या फुंडेमध्ये. मॅच दोन्हीही संघ तितक्या चांगल्या दर्जाचे आहेत, ताकदवान. हा फ्रॅकर बॉल ऑन दी टोज, ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. रन्स कंप्लीट होता, 2 धावा. प्रेझेन्स ऑफ माइंड मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचा. त्याला ठाऊक होतं वळत घेणारा हा बॉल. त्याने बॅकअप साठी तिथे धाव घेतली होती. रन्स आल्यात तर 2. संघाची धावसंख्या आता मात्र बदलतीये, 37 ला 6. येणारे 5 बॉल 17 ची गरज. पाच ला 17 ची आवश्यकता राहिली आहे मॅच मध्ये. 5 बॉल आणि 17 ची गरज. 37 ला 6. मॅच चांगली पाहायला मिळते, रंगात आली आहे आणि हा सामना तितकासा रंगात येत असताना पाहायला मिळतो. आर्यन गावंड पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा फ्रॅकर कमी गतीचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये घेऊन येईल तो अर्थात क्षेत्ररक्षण करणारा विनी एंटरप्राइजेस KDH वाघिलवाडा टीमला. आणि प्रत्येक डॉट बॉल या मॅच मधून दूर घेऊन जाईल ती हिमांशू 11 जीपी क्लब पुंडे या टीमला. सामना मात्र आता मात्र रंग बदलू लागलाय, जणू काय झुकत चालली ही मॅच. येणारे 4 बॉल 17 ची गरज. साईराज मात्रे ऑन स्ट्राइक. यावेळेचा बॉल फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 1 2 3 अँड ड्रॉप. झेल धरणीला दान देण्यात आलाय. झेल निसटलाय जरूर, परंतु मॅच नाही ते कलाटणीने आलेली पाहायला मिळते. येणारे 3 बॉल 16 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. टॉस जिंकला सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या टीमने आणि इन्व्हाइट केलंय जय माता दी दिगोडे या टीमला प्रथम बॅटिंगसाठी. दोन्ही संघ तयार राहा. एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि मैदान सोडणारे दोन्ही संघ हस्तांदोलन करणं हे फार महत्वाचं राहील. एका लाईनअप मध्येच तुम्हाला मैदान सोडणं गरजेचं राहील. 38 ला 6. खोलातला बॉल समोरच्या दिशेने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा जास्तीचे काही नाही आहे. संघाची धावसंख्या 39 बनली आहे. येणारे 2 बॉल 15 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. सामना जवळपास इथे झुकलाय. पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकत असताना आपण पाहतो आहोत तो बॅटिंग करणारा हिमांशू 11 जीपी क्लब पुंडे या टीमला आपण पाहतोय. हिमांशू जयप्रकाश पाटील यांच्या नावाने हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. आज ज्यांचा जन्मदिवस आणि तो एक उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल. हा फ्रॅकर आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी एक भिंत उभी आहे आणि सूरज पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
एक बॉल आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. अर्थात आता मात्र औपचारिकतेकडे आपण वळतो आहोत. केवळ औपचारिकता शेष राहिली आहे. नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम आपण तयार राहा, कारण लगेचच आपण पुढच्या सामन्याकडे वळतो आहोत. आज चौथी रजनी आणि 2 संघांना आपण पुढे घेऊन जाणार आहोत. अर्थात केवळ 6 मॅचेस आहेत आणि त्यामधील चौथी लढत जी मात्र पाहायला मिळणार आहे ती सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आणि जय माता दी दिघोडे या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. अभिजित ठाकूरने एक वक्तव्य केलं तर खऱ्या अर्थानं तो म्हणाला की आमच्या गावाची आता एक संघ मात्र झालाय, एक टीम आणि एक नेशन, एक ड्रीम. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सामना इथे जिंकतोय एका मोठ्या फरकाने विनी एंटरप्राइजेस KDH वाघिलवाडा या टीमने हा सामना इथे जिंकलाय. 13 धाब्याने हा मॅच इथे जिंकत असताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. चला मैदान सोडायचं आहे KDH वाघिलवाडा लाईनअपमध्ये आणि अगदी त्याच वेळेला हिमांशू 11 GP क्लब पुंडे या टीमला विनंती असेल लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. संघ मैदानावरती दाखल होतोय तो अर्थातच सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तो बॅटने तितकीशी कमाल करू शकला नाही, परंतु बॉलने ज्याने धमाल उडवून दिली. 15 धाबा खर्च करत असताना 5 विकेट ज्याने प्राप्त करणारा सूरज पाटील या मॅचचा राहिला प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात आणि जिथे आपण आवाज ऐकू रोशनजी पाटील सर याचा जिथे दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार सूरज पाटीलला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर सामनावीर सामन्याचा सूरज पाटील KDH स्पोर्ट्स वाघेलवाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू. कधी त्याने 5 पूर्ण केला, 5 विकेट हॉल खेळाडू ठरला. बॅटिंगमध्ये खराब कामगिरी राहिली, परंतु बॉलिंग करत असताना त्याची उणीव त्याने भरून काढली आणि आपलं महत्त्व काय हे मात्र या सामन्यामध्ये टेनिस क्रिकेट जगताला पटवून दिलं. हार्डलक टीम पुंडे. प्रथमेश, कुणाल, किशोर तुमच्या संघाला पुढच्या खतर मॅचसाठी शुभेच्छा. तर आम्ही अतिथी सन्मानाकडे वळतोय. मंचावरती उपस्थित झालेले सर्व सन्माननीय मान्यवर. त्या अगोदर सामनावीर ट्रॉफी दिली जाईल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय हसुरामजी गरज साहेब